रश्मी ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत अशा प्रकारचा लाळेघोटपणा कुणी केला होता तो अब्दुल सत्तार यांनी. आता अब्दुल सत्तार हे भाजपच्या विरुद्ध बंडखोरी करायला निघालेले आहेत आणि मग त्याचं बक्षीस म्हणून आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना दोन्ही शिवसेना साथ देतील अशी अपेक्षा बाळगून आहेत. स्वतःच्या सगळ्या कर्तृत्वाच्या सगळ्या सीमा या फक्त धनशक्तीच्या भोवती फिरवत नेणाऱ्या अब्दुल सत्तार हे नेमकं काय करणार? समीर सत्तार यांची उमेदवारी कायम ठेवणार की माघार घेणार हा या क्षणाचा प्रश्न आहे. सत्तार यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं मुंडकं छाटू पाहत आहे अशा प्रकारची वक्तव्य करून खळबळ माजून दिलेली आहे. मग अंबादास दानवे यांची समृद्धी महामार्गावर घेतलेली भेट असेल किंवा मग संजय राऊत किंवा अंबादास दानवे यांनी मातोश्रीच्या दरवाजे खुले आहेत तिकडं जा असं म्हणून तुमची आधी लायकी सिद्ध करा अशा प्रकारचं केलेलं आव्हान असेल. या पार्श्वभूमीवर शिवसेना दोन्ही शिवसेना एकत्र येणार का याची चर्चा रंगलेली आहे आणि आपण त्याविषयी थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, एक काळ होता अब्दुल सत्तार नावाचं एक प्रस्थ जे काँग्रेसमध्ये वाढलेलं. ज्या वेळेला त्यांची अडचण झाली म्हणजे मंत्रिपद मिळेना त्यावेळेला मग त्यांनी निर्णय घेतला की आता भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सरशी आहे, त्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला काय हरकत आहे म्हणून त्यांनी मनसुबे रचले जे देवेंद्र फडणवीस यांनी हाणून पाडले. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी एक रस्ता रिकामा करून दिला, तो शिवसेनेचा. त्यांनी सांगितलं की आम्ही अब्दुल सत्तार यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देऊ शकत नाही, पण तुम्ही दिला तर एक आमदार आपल्याशी जमा होईल महायुतीमध्ये आणि इलेक्टिव्ह मेरिट हे अब्दुल सत्तारमध्ये यांच्यामध्ये आहे. त्यांचे काही कमिटेड वोटर्स आहेत सिल्लोडमध्ये, ते साथ देतील, आपल्याला एक आमदार मिळून जाईल. त्यामुळं शिवसेनेमध्ये अब्दुल सत्तार यांचा त्यावेळेला प्रवेश झाला. त्याच्यानंतर त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं 2019मध्ये आणि मग ते राज्यमंत्रीपद त्यांचं जे चालू होतं मग नोव्हेंबर त्या म्हणजे 2022मध्ये त्यांनी असं एक वक्तव्य केलं की रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत अशी मागणी मी केलेली आहे, परंतु शरद पवार आणि सोनिया गांधींची याला मान्यता पाहिजे वगैरे वगैरे. आता आज पुन्हा त्या शिवसेनेशी सलगी करण्याचा केविलवाना प्रयत्न अब्दुल सत्तार हे करत आहे. दुसरीकडे काय झालेलं आहे, महायुतीमध्ये जे काही जागा वाटप झालेलं आहे 11-4-2 यानुसार छत्रपती जालना मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पार्टीकडे गेलेली आहे. आता ज्या जिल्ह्यामध्ये 6 आमदार आहेत, 1 खासदार आहेत, अशा शिवसेनेला विधान परिषदेची जागा मिळालेली नाही. भारतीय जनता पार्टी आता ही जागा लढवत आहे. सुहास शिरसाट यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे. मग आपण जर खेळ जमवला सगळ्या विरोधकांचा आणि आपल्याकडं जे काही धन साचलेलं आहे त्याचा जर आपण उपयोग करून घेतला तर समीर सत्तार यांना आपण निवडून आणू शकतो आणि त्यासाठी आपण अपक्ष अशी उमेदवारी दाखल करायची. त्याप्रमाणे अब्दुल सत्तार यांनी ती केलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, तसं या दोन्ही शिवसेना एकत्र येणार याविषयी देखील बोललं जायला लागलं, परंतु तसं काहीही होणार नाही हे लक्षात घ्या. मुळात शिवसेना एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर असेल वगैरे वगैरे हे सगळं आपण ऐकतो आहे. दुसरीकडे शिर्डीमध्ये ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा मेळावा होता तिथे संजय राऊत जातात, चंद्रकांत खैरे असतात. मग तिथं बोललं जातं की हे कसे गद्दार मिंदे वगैरे ते आहेत, कारण की खासदार भाऊसाहेब वागचौरे हे शिवसेनेचे खासदार हे तिथं काही मेळाव्याला उपस्थित नव्हते. याच्यावरून ती घटना पुरेशी बोलकी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येऊच शकत. आणि उद्धव ठाकरे यांचा एकूणच राजकीय स्वभाव लक्षात घ्या, ते आता या गद्दारांना भीक घालतील याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळं कुणी अब्दुल सत्तारसारखा म्हणतो आहे की मला बंडखोरी करायची, मला साथ द्या, भारतीय जनता पार्टी विरुद्ध आहे म्हणून ते साथ देतील याची अजिबात शक्य नाही. आणि छत्रपती जालना मतदारसंघामध्ये देवयानी डोणगावकर
यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे. एकूण ही जी काही लढत ही धनशक्तीची लढत होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये देवयानी डोणगावकर यांचा विजय होण्याची अजिबात शक्यता नाही आहे. परंतु आता समीर सत्तार यांनी त्यांच्या मुलाची अपक्ष उमेदवारी ही जाहीर करून जरा रंगत आणलेली आहे आणि त्या रंगतीचा एक परिणाम म्हणून दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात याविषयी जी चर्चा झालेली आहे ती अगदीच म्हणजे हे म्हणजे काही उथळ पाणी आहे, त्याला विनाकारण खळखळाट आहे इतकंच. आता अब्दुल सत्तार यांना जे दुःख आहे की आधी बघा ते पालकमंत्री होते, एकनाथ शिंदे यांनी त्यांना पालकमंत्री पद दिलं होतं बंडखोरी झाल्यानंतर. त्याच्यानंतर संजय शिरसाट जे आज पालकमंत्री आहेत, त्या दोघांमध्ये विळा भोपळ्याचं शक्य आहेत एकाच पक्षात, परंतु निधीवरून एकामेकावर प्रचंड आरोप केले जातात. अगदी उदय सामंत उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते ज्या वेळेला येतात त्यावेळेला अब्दुल सत्तार मनातली खतखत बोलून दाखवतात. आता एकनाथ शिंदे उदय सामंत या शिवसेना नेत्यांचा अब्दुल सत्तार यांना काहीच पाठिंबा नाही का? तर तो पाठिंबा नक्कीच आहे की तुम्ही जे काही मनातली भडास एकट्याची काढायची ती काढून टाका आणि भारतीय जनता पार्टीवर येथेचं तोंड सुख घ्या आणि ज्या वेळेला एकनाथ शिंदे सांगतील प्रमुख नेते म्हणून त्यावेळेला माघार घेण्याची वेळ आली तर माघार देखील तुम्हाला घ्यावी लागेल हेही सांगण्यात आलेलं आहे. आता उद्या दुपारपर्यंत काय होतं हे आपल्याला कळेल. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.